चंद्रपुरात काँग्रेसचीच सत्ता येणार, महापौर काँग्रेसचाच होणार. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्पष्ट. चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठी आवश्यक संख्याबळ जमवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केले. काँग्रेसचे नगरसेवक भाजपाच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची विधान म्हणजे हवेतील पतंगबाजी असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणे आणि तिथला महापौर बसवणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. चंद्रपुरात कोणालाही तोडफोड करणे, नगरसेवक पळवणे यासाठी स्कोप नाही. त्यामुळे कोणीही काहीही विधान केली तरी काँग्रेसचाच महापौर होणार असे सांगत वडेट्टीवार यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढली. राज्यात महाविकास आघाडी आल्याने या नगरसेवकांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सांगितले. महापौर पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केला आहे. हा त्यांचा अधिकार आहे. सर्वच गोष्टींबाबत शिवसेना पक्षातील पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. चंद्रपुरात काँग्रेस निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक यांना महापौर बनवावे अशी भूमिका आहे. नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेबाबत अशी भूमिका स्पष्ट मांडली. नाही, असं काही नाही आहे. व्यवस्थेसाठी ठेवलेले आहेत ते. आम्ही एकच आहोत. काँग्रेस पक्षाचे 27 नगरसेवक आहेत आणि 27ही एकत्र राहतील. व्यवस्थेसाठी आपण वेगळे जरी ठेवले असले तरी गटनेता एक होईल आणि काँग्रेसचा महापौर चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये बसेल. यामध्ये कुठे दोमत नाही आणि तेवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आणि कोण काही म्हणू देत. काल काही सुधीरजी मुनगंटीवारांनी काही स्टेटमेंट केलं की काँग्रेसचा एक गट वगैरे, हे सगळी अफवा आहे आणि ते मतदारामध्ये संभ्रम निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला त्यामध्ये नगरसेवक पूर्णतः सुरक्षित आहेत. सर्व आमच्याकडेच आहेत. ते मग खासदारांच्याकडे असू दे की आमदारांच्याकडे असू दे, आम्ही काँग्रेसचे आहोत. आम्ही एकत्र येऊ, गटनेता तयार करताना एकत्र येऊ आणि सत्ता स्थापन करतानाही आम्ही एकत्रच राहणार आहोत. काँग्रेस म्हणून आम्हाला आमच्या महानगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित करणं यासाठी लागणारं संख्याबळ 3 अपक्ष जे काही आहेत आमच्याबरोबर आघाडीमध्ये होते, आम्ही ज्यावेळेस अलायन्स केलं होतं शेकापचे, ते सुद्धा आमच्या सोबत आहेत. आणि वर सत्ता स्थापन करण्यासाठी लागणारी जे काही संख्या लागते त्याची व्यवस्था झालेली आहे.